हां, माझं नाव ज्ञानेश्वर जयराम करंजकर. मौजे माली पारगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. गेल्या वर्षी गोदावरी नदीला ज्यावेळेस महापूर आला होता त्यावेळेस आम्ही राजेगाव वाघोरा या ठिकाणी एकत्र जमलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला जनक चौरे सर यांनी आम्हाला बोलावलं होतं की असा असा कार्यक्रम आहे म्हणे, तुम्ही या. तर त्यांच्या माध्यमातून नंतर आम्हाला निरामय ऊर्जा शेती कार्यक्रम जो आहे त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आणि पुढे नंतर मग त्यांनी आम्हाला राजेगाव या ठिकाणी गव्हाच्या बॅगाचं वितरण केलं आणि त्याचा पेरणीचा जो आहे तो कार्यक्रम आम्ही नंतर पुढे चालू केला. तर ऊर्जा शेतीमध्ये सुरुवातीला कुठल्याही प्रकारचं रासायनिक वगैरे वापरायचं नाही, आपलं नैसर्गिक पद्धतीने शेतीमध्ये आपल्याला उत्पन्न घ्यायचं अशा प्रकारचा तो कार्यक्रम आहे. आणि आध्यात्मिकपणे म्हणजे सकाळी आणि एक संध्याकाळच्या टायमाला नियमितपणे ऊर्जा घ्यावी लागते, ती पण आपल्या शेतीला आणि पिकाला. त्याचबरोबर स्वतःला पण एक प्रकारची ऊर्जा आपल्याला त्यातून मिळत राहते. आणि गव्हाचं जे उत्पन्न आम्हाला सुरुवातीला पेरलं, आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वगैरे किंवा काही असं काहीच वापरलेलं नव्हतं. तर ते गहू अगदी चांगल्या उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघालं त्याचं. सुरुवातीला काही दिवसानंतर तो पिवळा वगैरे पडू लागला, तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला सेंटरवाल्यांना की बाबा आमचा गहू वगैरे थोडा पिवळा पडायला सुरुवात झालेली. तर त्यासाठी काय करतं त्यांनी नंतर आम्हाला ते सांगितलं की तुमची ट्रीटमेंट आम्ही चालू करू. नंतर मग आम्ही त्याची ऊर्जा वगैरे त्यांनी दिल्यानंतर तो परत पूर्णपणे अगदी उत्पन्न हिरवा आणि चांगला टवटवीत दिसू लागला. नंतर असं त्याच्यानं नंतर आम्हाला त्यांनी एक संजीवकाचा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी वापर करायला बाटल्या वगैरे म्हणजे फवारणीसाठी दिल्या होत्या त्यांनी स्वतःच. अशा पद्धतीने आम्ही शेतीचं त्यांच्या या गव्हाचं उत्पादन काढलेलं आहे. तो चांगल्या प्रकारचा गहू आलेला आहे. रासायनिक शेतीमध्ये भरपूर खर्च येऊ लागला ना, फवारण्या वगैरे खताचा खर्च तो परवडना झाला. आता ते ह्याच्यामध्ये ऊर्जा शेतीमध्ये तसला कुठलाच नाही आहे, खर्च एकदम अगदी शून्यावर असल्यासारखाच आहे. त्यामुळं ही शेती आपल्याला परवडते शेतकऱ्यांना. आम्हाला 4.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जे की आमच्यात नकारात्मक ऊर्जा जी असते, तर रोज नियमितपणे आम्ही जे ऊर्जा गेलो त्यानंतर स्वतःच्या शरीरावर पण आम्हाला एक चांगला सकारात्मक त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारचं समजा एक आजारी माणूस जे पडतो तर तो आजारपण सुद्धा कमी त्यातून थोडंसं जाणवायला लागलं की बाबा एक प्रकारचं त्यातून ऊर्जा मिळाली. आणि नैसर्गिक खायला मिळाल्यानंतर तर बाकीचे आजार वगैरे जे असतात, हे असा कॅन्सरसारख्या बिमाऱ्या वगैरे, तर त्यापासून तर 100% मुक्ती मिळणारच आहे. आणि चांगला सकस आहार इथून पुढे शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. ज्यामुळं आता रासायनिकमुळं खूपच बाकीच्या इतर गोष्टीचे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत. आणि आज काळाची गरज आहे ऊर्जा शेती करणं. त्या योग्याने सगळं इथून पुढं सर्वांनीही त्या गोष्टीकडे थोडं वळायला पाहिजे असं मला वाटतं. शेतकऱ्यांनी थोडंसं यापुढं सहकार्य करायला पाहिजे या गोष्टीत. मातीचे अनारोग्य असो वा पिकाचे, वातावरणातील बदल असो वा किडीचा प्रादुर्भाव, निरामय ऊर्जा शेती, रसायनमुक्त समृद्ध शेती पद्धती, सकस माती आणि पोषक पीक निर्माण करणारी केमिकल विरहित नैसर्गिक शेती पद्धती उत्पादन वाढवते, गुणवत्ता सुधारते, निसर्गाचे संतुलन करते, खर्च कमी, आरोग्याची हमी. निरामय ऊर्जा शेती. आजच संपर्क साधा 702 8065577.